तर आज सोमवार आहे आणि आज आम्ही संध्याकाळी मंदिरात जाणार आहोत. कारण उद्यापासून माझं 11 मंगळवारचं व्रत सुरू होते, जे काळूबाईचं आहे. खरं सांगू का, व्रत सुरू करताना मनात थोडी एक्साइटमेंट आहे, पण थोडी भीतीसुद्धा आहे. कारण 11 मंगळवार म्हणजे काय 1-2 दिवसांची गोष्ट नाही आहे. पण यावेळी माझं ठरले की हे व्रत पूर्ण करायचंच आणि स्वतःसाठी काही गोष्टी बदलायच्या आहेत. त्या काय आहेत ना, ते शेवटी सांगते. कामाची धावपळ तर रोजच सकाळी सुरू होती, पण आज थोडी जास्त धावपळ होती. कारण आज नागपंचमी पण होती आणि श्रावणी सोमवार पण होता आणि मला उद्याच्या पूजेची तयारी पण करायची होती. आणि पिऊला घेऊन सगळं थांबा बाबू. छान आहे. गोड झालंय का? झाले झाले. जावा आता फिरायला जावा, तुम्ही फिरायला जावा. जा जा आता जा, तू जा. जावा ताता ताता. कल्ल कल्ल, चला 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 चला, आमटी कल्लू द्या, चला चला. तसं नाही, अख्खं कट करशील. इथं दे. मी ते आणते माळा आणि ते घाल येतं केलं छान ना, बस झाली. छान वाटतं तेवढे, छान वाटतं तेवढे. लई तू गर्दी करू नको मग. पसारा करते मग तू. वेट लॉस सुरू असताना 2-2 उपवास एका मागोमाग एक आले, त्याच्यामुळे मला जरा जास्त टेन्शन आलंय. पण बघूयात आता कसं होतंय पुढे. का तू मला नाही नेणार का? ने ना बसू. तर बाई काय म्हणते. आणि नेहमीप्रमाणे काहीतरी माझी गडबड होणार. मी जे मंदिरात घेऊन जायचं होतं ते सगळं घरी विसरले. पुन्हा येऊन सगळं घेऊन गेलो आणि पहिले तर आम्ही उद्याच्या व्रताचे म्हणजे मंगळवारच्या व्रताचे सगळं सामान घेतलं आणि मग आम्ही मंदिरात दर्शनासाठी. मोबाईल तुझ्या तो मोबाईल टेबलवर होत आहे. विसरून नाही, ते बोलच करायचे. आता तो झाडू ठेवून दे, होतो वर ठेवून दे, झाडू ठेवून दे. ते पेटीवरचं खाली कात्रा पाडतो, तो पण कात्रा पेटीवरचा पाड खाली. मग दर्शन करत असताना आम्ही आज जसं पहिला सोमवार होता तर शिवामूठ तांदूळ व्हायचं होतं, तर ते व्हायलं, फुल व्हायलं, दर्शन घेतलं. आणि जसं मंदिरात नेहमी आल्यावरती मन शांत होतं तसं आजही झालं. बाबू चला, झालं आपलं. आता दर्शन घेऊन झालंय. आता किती वाजले, मला वाटते 9:15 वाजले रात्रीचे. आता घरी. मंदिरातून येऊन आता उद्याची तयारी करायची आहे मला. कारण उद्या पहिला मंगळवार आहे ना. आणि उद्याची तयारी करता करता खरं सांगू का, चॅलेंज इथूनच सुरू होतं आहे. कारण व्रत करणं एक गोष्ट आहेच, पण घर, मुलं, बाकीचे कामं आणि त्याच्यासोबत स्वतःकडे लक्ष देऊन हे सगळं मॅनेज करणं मला कठीण जाणार आहे. पण खरं सांगू का, मी माझे 100% देणार आहे यावेळी. तुम्ही माझ्यासोबत आहात ना. इथपर्यंत आलेच आहे तुम्ही, एवढा ब्लॉग बघितलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.